नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश. मित्रांनो, एकीकडे संपूर्ण जग कुठं चाललंय बघा. आज अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया सगळे देश क्वांटम कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, प्रगत सेमीकंडक्टर, डीप टेक आणि स्पेस टेक्नॉलॉजी यावर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत आहेत. का? कारण त्यांना माहीत आहे पुढच्या 25 ते 30 वर्षांमध्ये जगावर राज्य करणार असेल तर ते तंत्रज्ञान करणार आहे. ज्याच्याकडे AI असेल, ज्याच्याकडे चिप्स बनवण्याचं तंत्रज्ञान असेल, ज्याच्याकडे संशोधन असेल, भविष्य सुद्धा त्याचंच असेल. पण याच वेळी आपल्या भारत देशामध्ये काय चाललंय? देशातील काही मोठ्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये पुनर्जन्म, पूर्वजन्माच्या आठवणी, ज्योतिष आणि गायीशी संबंधित संशोधन अशा विषयांवर चर्चा आणि संशोधनाला प्रोत्साहन दिलं जात आहे. आता या विषयामध्ये जाण्या अगोदर सगळ्यात अगोदर एक गोष्ट स्पष्ट करतो की भारतीय परंपरा, इतिहास किंवा आपल्या ज्ञान व्यवस्थेचा अभ्यास व्हायलाच हवा, त्यात काहीही चुकीचं नाहीये. पण प्रश्न तिथे निर्माण होतो जेव्हा एखाद्या अंधश्रद्धेवर आधारित दाव्याला विज्ञान म्हणून मांडण्याचा प्रयत्न होतो. एकीकडे जग AI बनवतंय, क्वांटम कम्प्युटिंग मध्ये अब्जावधी डॉलर्स ओततंय, सेमी कंडक्टर साठी देशांमध्ये स्पर्धा लागली आहे आणि आपण अजूनही गायीपासून भविष्याचं विज्ञान शोधण्यातच व्यस्त आहोत. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. भारत देशाच्या मोदी सरकारने काऊपॅथी संशोधनासाठी तब्बल 98 कोटी रुपयांची तरतूद केली आहे ना निराळच. त्यासाठी सूत्रापीक नावाचा स्वतंत्र कार्यक्रम सुद्धा सुरू करण्यात आलाय. सरकारचं म्हणणं आहे की देशी गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनांचा वैज्ञानिक अभ्यास व्हायलाच हवा. पण माझ्या मनात एक प्रश्न पडतो, जग पुढच्या पिढीचं तंत्रज्ञान तयार करत असताना आपण आपला संशोधनाचा वेळ आणि पैसा नेमकं कुठं खर्च करतोय? उद्याची अर्थव्यवस्था AI, चिप्स आणि डीप टेकवर उभी राहणार असेल तर आपल्या संशोधनाचं प्राधान्य ही तिकडं असायला नको का? की आपण विश्वगुरु होण्याच्या नादात शर्यतच चुकवत आहोत. कारण प्रश्न गायीचा नाहीये, प्रश्न प्राधान्यक्रमाचा आहे. देशाचं संशोधन भविष्यात गुंतवायचंय की भूतकाळात, हा निर्णय शेवटी देशाच्या स्पर्धात्मक क्षमतेवर परिणाम करणार आहे. तर त्यावर भारताचा नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी बोलायलाच हवं. मित्रांनो, 2020 मध्ये केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP लागू केला. या धोरणानंतर इंडियन नॉलेज सिस्टम, ज्यालाच IKS असं म्हणतात, या उपक्रमाला मोठी चालना मिळाली आहे. आता हे IKS म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या भारताची जी हजारो वर्षांची ज्ञान परंपरा आहे ती आजच्या शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे पाणिनींचं व्याकरण असो, आर्यभट्टांचं गणित, सुश्रुतांनी केलेलं शस्त्रक्रियेचं काम, कौटिल्याचं अर्थशास्त्र, केरळची गणित परंपरा, प्राचीन धातुशास्त्र, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि यात काही चुकीचंही नाहीये. आपल्या देशाकडं समृद्ध ज्ञान परंपरा आहे, तिचा अभ्यास करायलाच हवा. पण इथे एक गंमत आहे. जेव्हा काही लोक IIT मध्ये इंडियन नॉलेज सिस्टमच्या नावाखाली असे विषय शिकवू लागले ज्यावर वैज्ञानिकांनीच प्रश्न उपस्थित केले, उदाहरणार्थ की चेतना म्हणजेच कॉन्शियसनेस, पुनर्जन्म, शरीराबाहेरील अनुभव म्हणजेच आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स, अशा विषयांवर काही विशेष सत्र आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आली. आणि यामध्ये हाईट म्हणजे IIT मध्ये झालेल्या काही कार्यक्रमानंतर एक वाद झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये असा दावा करण्यात आला होता की EEG म्हणजेच आपल्या मेंदूच्या लहरी मोजणाऱ्या वैद्यकीय तंत्राचा वापर करून ज्या लहान मुलांना पूर्वजन्माच्या आठवणी असल्याचा दावा केला जातो, त्यांचा अभ्यास करून पुनर्जन्माचाही वैज्ञानिक अभ्यास करता येऊ शकतो, असा दावा या कार्यक्रमामध्ये करण्यात आला. आता EEG ही जी आहे ही मेंदूच्या लहरी मोजण्यासाठीची एक मान्यता प्राप्त वैद्यकीय चाचणी आहे. आणि या चाचणीचा वापर हे बोंधू लोक कशासाठी करतायत? कशासाठी याचा दावा करतायत? की पुनर्जन्मा संबंधीचं काहीतरी थोतांड मांडण्यासाठी या वैद्यकीय चाचणीचा दावा करतायत. आणि हे सगळं कुठं होतंय तर IIT मध्ये.
आपण अशा गोष्टींमध्ये आज आपल्या देशाचा पैसा, आपल्या देशाचा वेळ इन्व्हेस्ट करणार आहोत का? आपण आपल्या देशाचा पैसा भविष्यात इन्व्हेस्ट करणार आहोत की भूतकाळात? आपण आपल्या देशाचा पैसा विज्ञानात इन्व्हेस्ट करणार आहोत की भोंदूगिरीमध्ये? आणि हा सगळा मूर्खपणा करण्यासाठी कशाचा वापर केला जातोय? तर IITचा, ज्याच्या स्थापनेमागे नेहरूंचा उद्देश होता की इंडियातून जगातील सर्वोत्तम वैज्ञानिक, इंजिनियर आणि संशोधक तयार व्हावेत. आज जगभरात IITच्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव कमावलं आहे. AI असो, क्वांटम कम्प्युटिंग असो, सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजी असो, स्पेस टेक्नॉलॉजी असो किंवा मोठमोठ्या संशोधन संस्था आणि टेक कंपन्या असोत, सगळीकडे IITचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मोठ्या पदांवर काम करत आहेत. पण आता त्याचा वापर कशासाठी होतोय? तर इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजेच IKSच्या नावाखाली पुनर्जन्म, चेतना, ज्योतिषाशी संबंधित दावे अशा काही विषयांवर कार्यक्रम आणि संशोधन प्रस्ताव मांडले जाऊ लागलेत. यावर अनेक वैज्ञानिक आणि शिक्षण तज्ञांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांचं म्हणणं आहे की IITची खरी ओळख ही पुराव्यावर आधारित विज्ञान आणि संशोधन आहे. त्यामुळे वैज्ञानिक कसोटीवर अजून न सिद्ध झालेल्या दाव्यांना IIT सारख्या संस्थांशी नाव जोडणं योग्य नाहीये. यामुळे IITचं जगभरात नाव खराब होईल. मित्रांनो, श्रद्धा, याला तर श्रद्धा म्हणताच येणार नाही, ही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा आणि विज्ञान यांच्यामधील रेषा नेमकी कुठे आखायची आणि IIT सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थांनी त्या रेषेचं भान ठेवायला हवं का? हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या देशातील सरकारला, या भाजप सरकारला नेमकं काय उद्ध्वस्त करायचंय? देशाची जी सगळ्यात महत्वाच्या विद्यापीठांपैकी एक आहे JNU, त्याला यांनी देशद्रोहाचं अड्डा म्हणून नेहमी हिणवलं आणि पूर्ण बदनाम करून टाकलं. जे दरवर्षी देशामध्ये क्रमांक 2 नंबर रँकिंग मध्ये विद्यापीठ असतं त्याला बदनाम करायचं. IIT इन्स्टिट्यूट, जे नेहरूंनी ज्याची स्थापना केली होती, ते IIT इन्स्टिट्यूट जे जगभर देशाचं नाव गौरवान्वित करेल असे विद्यार्थी देत होतं, त्या IITs मध्ये यांना ज्योतिष करायचंय, पुनर्जन्म करायचंय, हे सगळं करून काय साध्य करायचंय मित्रांनो? पण मित्रांनो, हा काही पहिलाच प्रसंग नाहीये की जेव्हा गोमूत्राचा ब्रँड अँबॅसेडर असलेलं हे सरकार असा काहीतरी नालायकपणा करतंय. 2023 मध्ये आयुर्वेदाच्या BAMS अभ्यासक्रमावरही मोठा वाद निर्माण झाला होता. कारण काय होतं, तर अभ्यासक्रमात वैद्यकीय ज्योतिषासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला होता आणि त्याच काळात पुत्र कामेष्टी यज्ञ या संकल्पनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणजे नेमकं काय? तर हिंदू धर्मग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की ज्यांना अपत्य होत नसेल किंवा पुत्र प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी हा वैदिक यज्ञ करावा. रामायणात राजा दशरथ यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केल्याचंही वर्णन आहे. आता इथे एक गोष्ट आपण स्पष्ट समजून घ्या. जर कोणी म्हणत असेल की पुत्र कामेष्टी यज्ञ केल्याने अपत्य होतं किंवा मुलगाच होतो, तर तो मूर्खपणा तर आहेच, पण त्याच वेळी तो नालायकपणा सुद्धा आहे. बाळ होणं, त्याचं लिंग ठरणं, गर्भधारणा या सगळ्या गोष्टी जैविक प्रक्रिया, जनुकीय विज्ञानावर अवलंबून असतात. बाळ मुलगा होणार की मुलगी हे वडिलांच्या शुक्राणूमधील X आणि Y गुणसूत्रांवरून ठरतं. हे कोणत्याही यज्ञाने, पूजेमुळे किंवा धार्मिक विधीमुळे बदलत नाही. वैद्यकीय शिक्षणात किंवा विज्ञानाच्या अभ्यासक्रमात अशा दाव्यांना कोणत्या आधारावर स्थान दिलं जातंय? आता तुम्हीच लक्षात घ्या की आपल्याला रुग्णांवर उपचार करायला डॉक्टर हवेत की भोंदू बाबा? उद्या डॉक्टर कडे तुम्ही काहीतरी तक्रार घेऊन गेला तर तो तुम्हाला गोळी देण्याऐवजी यज्ञाचं सामान लिहून देईल, जर असाच अभ्यासक्रमात घेतला तर. पण ही लोक फक्त अंधश्रद्धा पेरून थांबत नाहीये, तर त्याच्याही पुढे जाऊन मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हो, 2024 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कायद्याच्या विभागात मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आला होता. त्यावर देशभरातून विरोध झाला आणि अखेर तो प्रस्ताव मागे घ्यावा लागला. त्यानंतर 2025 मध्ये संस्कृत विभागाच्या एका अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा रिकमेंडेड रीडिंग म्हणून पुन्हा उल्लेख झाला. पुन्हा वाद झाला
आणि विद्यापीठ प्रशासनाने मग सांगितलं की दिल्ली विद्यापीठात मनुस्मृती कोणत्याही अभ्यासक्रमात शिकवली जाणार नाही. पण हा वाद एका पुस्तकाचा नाहीये, तर शिक्षणात काय शिकवायचं आणि ते कोणत्या मूल्यांवर शिकवायचं, कुठल्या निकषांवर शिकवायचं याचा आहे. मनुस्मृतीसारखा मनुष्य प्राण्यांमध्ये भेदाभेद करणारा फालतू ग्रंथ अभ्यासक्रमात घ्यावा यासाठी रिकमेंडेशन येणं हे सुद्धा अत्यंत चिंताजनक आहे मित्रांनो. कारण रिकमेंड करणारी लोक हे दुसरे तिसरे कुणी नसून ही RSS ची ब्राह्मणवादी पिलावळ आहे. आणि आज त्यांना ही सगळी हिंमत कुठून मिळते, तर ती त्यांच्या सरकारकडून. आज ते मागणी करून फक्त लिटमस टेस्ट करून पाहतायत की विरोध होतोय की नाही. आज विरोध झाला म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला, पण ते लागू करण्याचे पूर्ण मनसुबे त्यांचे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. पण हा सगळा प्रकार सहज होत नाही मित्रांनो. हे सगळं हेतू पुरस्कार केलं जातं. कारण जेव्हा इंडियातील आपली जी भारत देशातील जी जनता आहे ती जर मूर्ख झाली, ती जर अंधश्रद्धाळू झाली, तर त्यांच्या माथी खरात बाबासारखे वेगवेगळे भोंदू बाबा मारले जातात, धीरेंद्र शास्त्री सारखे बाबा मारले जातात आणि मग त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या पक्षाचा आणि विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी ते पिईन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण जर इथे शिक्षणच एकदा संपुष्टात आणलं, चुकीच्या पद्धतीचं शिक्षण लागू केलं, तर कोणीही गुरगुरणार नाही हे त्यांना माहिती आहे. आणि गुपचूप ते जे सांगतील, ते जे बोलतील ते लोक ऐकतील. हेच या मागचं षडयंत्र आहे मित्रांनो. लोकांना अंधश्रद्धेच्या आहारी न्यायचं, भोंदू गोष्टी सांगायच्या, भोंदू बाबांचा प्रचार आणि प्रसार करायचा आणि या सगळ्यातून स्वतःची राजकीय पोळी वाजायची, असा हा एकूण सगळा गेम आहे मित्रांनो. आणि या सगळ्यांमध्ये सगळ्यात पुढं कोण आहे, तर या सगळ्यामध्ये पुढं आहे भारत देशाचे, इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांचे काही स्टेटमेंट तुम्हाला सांगतो. नरेंद्र मोदी म्हणतात की, म्हणजे त्यांचं एक स्टेटमेंट आहे ते तुम्हाला सांगतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू पौराणिक कथांचा संदर्भ देताना असं म्हटलं होतं की भगवान गणेश हे जगातील प्लास्टिक सर्जरीचं पहिलं उदाहरण असल्याचा त्यांचा विश्वास आहे. आता एक कॉमन सेन्स जरी लावला तरी एवढं आहे की प्लास्टिक सर्जरीसाठी काही वेगळं ऑर्गन आणून नाही लावत. तर भगवान गणेशाची ती जी पौराणिक कथा आहे की मुंडकं उडवलं गेलं आणि ते बाजूला पडलं, त्यानंतर हत्तीचं मुंडकं त्या गणेशाच्या धडावर लावलं आणि ते जिवंत करण्यात आलं. आता हे जर असेल तर ते ऑर्गन डोनेशन आहे किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट त्याला म्हणता येईल. पण नरेंद्र मोदी याला प्लास्टिक सर्जरी म्हणतायत आणि ते पण पौराणिक कथांना किती ग्लोरिफाय करायचं. पुढं त्यांचंच आणखी एक स्टेटमेंट आहे, महाभारतातील कर्णाचा जन्म स्टेम सेल तंत्रज्ञान आणि जनुकीय अभियांत्रिकीमुळे म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे झाला असावा, असं पंतप्रधान नरेंद्र यांनी म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की ज्यांनी महाभारत वाचले किंवा ऐकले त्यांचं मी लक्ष वेधू इच्छितो. माझ्या अल्प समजुतीनुसार मला वाटतं की कर्णाचा जन्म स्टेम सेल तंत्रज्ञानामुळे झाला, तो विज्ञानाचा परिणाम होता. आहे की नाही हास्यास्पद आणि अत्यंत दुर्दैवी सुद्धा. त्याच्यानंतर हे इथंच थांबत नाहीये. जसं नरेंद्र मोदी वागतात तसंच त्यांचे मंत्री सुद्धा वागण्याचा प्रयत्न करतात आणि त्या सगळ्या मध्ये ती एक स्पर्धा लागते, एक चढाओढ लागते की सगळ्यात जास्त मूर्ख कोण आहे. आणि या मूर्खपणातनं हे काय काय स्टेटमेंट येत असतात हे मी तुम्हाला एक एक स्टेटमेंट सांगतो. की सत्यपाल सिंग, केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतीच्या सिद्धांताला वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचं ठरवत असं म्हटलंय की माकडाचे माणसात रूपांतर होताना कुणीही पाहिलेलं नाहीये. या विधानामुळे देश विदेशात मोठी टीका झाली आणि त्यांचा उपवास सुद्धा झाला. मात्र स्वतःला विज्ञानवादी म्हणवणाऱ्या सिंह यांनी आपल्या विज्ञानावर ठाम राहणेच पसंत केले. सत्यपाल सिंग काय म्हणतोय की माकडाला माणूस होताना कोणीच पाहिलं नाहीये असं माझं ठाम मत आहे. हे बरोबर आहे की माकडाला माणूस होताना कोणीच पाहिलं नाही, पण तुमच्यासारख्या शासकांमुळं माणसांची माकडं व्हायला आली आहेत हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतोय, एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो.
याच्या पुढं आणखी काही स्टेटमेंट आहेत ते बघा. सत्यपाल सिंग यांचंच आहे. सत्यपाल सिंग हा बहादर सप्टेंबर 2017 मध्ये असं म्हटलं होता की रामायणातील पुष्पक विमानासारख्या प्राचीन भारतीय शोधांचा अभ्यास IIT सारख्या अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिकवला गेला पाहिजे. बघा, पौराणिक कथांमध्ये हे लोक इतके अडकलेत आणि सामान्य जनताला इतकं अडकवण्याचा प्रयत्न करतायत की पूर्ण शिक्षण व्यवस्था ही यासाठी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. पूर्ण शिक्षण व्यवस्था ढासळण्याची यांची सगळी तयारी झालेली. पुढे बघा, 2016 मध्ये केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी असा दावा केला होता की योगाच्या नियमित सरावामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजार बरे होऊ शकतात. त्यांनी म्हटलं होतं हे सिद्ध झालेलं सत्य आहे. आम्ही बँगलोर येथे SVYASA संस्थेला भेट दिली. तेथे अनेकांनी योगामुळे कर्करोगातून मुक्त झाल्याचे सांगितले. त्यांनी सरकार एका वर्षात वैज्ञानिक पुरावा सादर करेल असंही म्हटलं होतं. आता याला 10 वर्ष पूर्ण झाले, कुठलाही पुरावा याला सादर करण्यात आलेला नाही, कारण या गोष्टीला कुठलंच तथ्य नाहीये. पण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेल्या लोकांना हे काय कळणार आहे. त्याच्या पुढे जाऊन भाजपचे खासदार आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी लोकसभेत असा दावा केला होता की आज आपण अणुचाचण्यांविषयी बोलतो, पण लाखो वर्षांपूर्वी ऋषी कनाद यांनी अणुचाचणी केली होती. आपल्या ज्ञानात किंवा विज्ञानात कोणतीही कमतरता नाहीये. आणि इथंच तो थांबत नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या गणेश आणि प्लास्टिक सर्जरी विषयीच्या विधानाचं समर्थन करत तो पुढे म्हणतोय की छाटलेलं मस्तक दुसऱ्या शरीरावर बसवण्याचे विज्ञान भारतात उपलब्ध होते. किती पौराणिक कथांवर किती विश्वास ठेवायचा. त्याच्यानंतर राजस्थानचे शिक्षण मंत्री, माजी शिक्षण मंत्री वासुदेव देवनानी यांनी एक दावा केला होता की गाय हा पृथ्वीवरील एकमेव प्राणी आहे की जो ऑक्सिजन श्वासातून घेतो आणि ऑक्सिजनच बाहेर सोडतो. तसेच गायीजवळ गेल्याने सर्दी खोकल्यासारखे आजार बरे होतात असंही त्यांनी म्हटलं होतं. पुढंच तेच देवनानी काय म्हणतात, त्यांनी एक अजब दावा केला होता की गुरुत्वाकर्षणाचा नियम आयझॅक न्यूटन यांनी शोधलेला नाहीये, तो न्यूटनच्या 1000 वर्षांपूर्वी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडला होता. त्यांच्या मते नंतरच्या काळात आधुनिक वैज्ञानिकांनी त्याची कार्यपद्धती विकसित केली. आता एक तर हे कुठला गांजा फुकून हे सगळे स्टेटमेंट करत असतात, यांचं यांनाच माहिती आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी वाचायचं आणि तेच येऊन समाज माध्यमांसमोर लोकांसमोर येऊन बराळायचं, असा हा एकूण सगळा प्रकार आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांचं एक वक्तव्य आहे. त्यांनी 2015 मध्ये म्हटलं होतं की परमात्म्याच्या शक्तीच्या किरणांद्वारे सकारात्मक विचार करून बियाण्यांची क्षमता वाढवता येते, यालाच योगिक शेती म्हणतात. योगिक शेती वैज्ञानिक आहे का असं विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, आम्ही सेंद्रिय शेती बरोबरच राजयोगाची संकल्पना स्वीकारत आहोत. भारतीय शेतकऱ्यांच्या पारंपरिक शेती ज्ञानावरील आत्मविश्वास वाढवणे हा त्यामागील उद्देश आहे. जे शेतकरी या देशामध्ये, इंडियामध्ये शेतीचं उत्पन्न नाही झालं म्हणून आत्महत्या करून मेले असतील मित्रांनो, त्यांची ही सरळ सरळ चेष्टा करण्याचा प्रकार आहे. आणि हेमंत बिस्वा शर्मा नावाचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे, तो तर एक अजबच माणूस आहे. नेहमी काहीतरी तोंड उघडलं तरी बराळायचं. हेमंत बिस्वा शर्मा आसामचा मुख्यमंत्री काय म्हणतोय ते बघा की कर्करोगासारखी जीव घेणे आजार हे मागील जन्मातील पापांचं फळ असून तो दैवी न्याय आहे. आता या सगळ्यांवर काय बोलणार आहे मित्रांनो. भारत देशाची राज्यघटना आपल्याला सांगते, कलम 51 मूलभूत कर्तव्य. आपल्या भारतीय राज्यघटनेने फक्त मूलभूत अधिकारच दिलेले नाही आहेत, तर मूलभूत कर्तव्य सुद्धा सांगितले आहेत. तर त्याच मूलभूत कर्तव्य 51 मध्ये सांगितलं आहे की मी सायंटिफिक टेम्परामेंट प्रत्येक नागरिकांनी हे जिवंत ठेवलं पाहिजे. सरकारने सायंटिफिक टेम्परामेंट वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि ही जी सगळी स्टेटमेंट्सची आपण हा जो पाढा वाचलाय, याच्यावरनं तुम्हाला कुठे दिसतंय का की सायंटिफिक टेम्परामेंट वाढवण्यासाठी, सायंटिफिक टेम्परामेंट टिकवण्यासाठी सरकार कुठले प्रयत्न करत आहे. विज्ञानाच्या नावाखाली सुडो सायन्स पेरण्याचं हे सरकार प्रयत्न करत आहे, अंधश्रद्धा पसरवत आहे आणि या देशातील लोकांना
अंधभक्त बनवण्याचं काम करताय, परंतु या इंडियाचे, या भारत देशाचे एक सजग नागरिक म्हणून आपण नेहमी यांच्या या सुडो सायन्सला, यांच्या या अंधश्रद्धेला तर्काने उत्तर दिलं पाहिजे. कारण हा देश स्वामी विवेकानंदांचा आहे, महात्मा गांधींचा आहे, बुद्धांचा आहे, हा नरेंद्र दाभोळकरांचा महाराष्ट्र आहे. मित्रांनो, इथं ही सगळी भोंदूगिरी चालणार नाही. सरकारला आपल्याला कुठं ना कुठं प्रश्न विचारावा लागणार आहे की शिक्षणाचा बट्ट्याबोळ तुम्ही करू नका. IIT सारखी संस्थानं नासवण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये, कारण जी गोष्ट तुम्ही बनवलीच नाहीये, किमान तिला सांभाळता येत नाहीये, तिचा विकास करता येत नाहीये, तरीही किमान तिला संपवू नका. आणखी काय बोलणार मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हाईपचं जे बटन आहे त्याला हाईप करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सरकारचं हे जे काही अंधश्रद्धा पेरण्याचं, जे काही शिक्षण व्यवस्थेचं बट्ट्याबोळ करण्याचं जे काही काम चालू आहे, यावर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. EG न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.